शिवसेना शिंदे गट के नेता और महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे से मुलाकात की। केसरकर ने राज ठाकरे के शिवतीर्थ आवास पर दौरा किया। एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे और दीपक केसरकर के बीच हुई मुलाकात में कई मुद्दों पर चर्चा हुई। केसरकर और राज ठाकरे के बीच मुलाकात 20 दिन पहले ही तय हुई थी। इस मुलाकात में दोनों नेताओं के बीच मुंबई शहर के सौंदर्यीकरण के मुद्दे पर चर्चा हुई। वैसे तो मुंबई में सौंदर्यीकरण के मुद्दे पर चर्चा हो रही, लेकिन शिवसेना के लिए बेहद अहम दिन है। इसलिए सूत्रों से जानकारी मिली है कि दोनों नेताओं के बीच 16 विधायकों की अयोग्यता के मुद्दे पर भी चर्चा हुई है। राज ठाकरे से किन मुद्दों पर चर्चा हुई, इस पर दीपक केसरकर ने मीडिया को प्रतिक्रिया दी। राज साहब एक अलग शख्सियत है। सचिन तेंदुलकर, विनोद कांबली जैसे कई क्रिकेटर पैदा करने वाले आश्रयकर की एक छोटी सी याद शिवाजी पार्क मैदान पर होनी चाहिए। इस जगह पर कई छोटे छोटे बच्चे क्रिकेट खेलने आते हैं और यहीं से क्रिकेटर भी बनते हैं। दीपक केसरकर ने कहा है कि उन्होंने राज ठाकरे से कहा कि वे जल्द ही संरक्षक मंत्री के रूप में एक बैठक करेंगे और उन्हें मंजूरी देंगे और जमीन पर अतिक्रमण नहीं होने देंगे। राज ठाकरे से मुलाकात के बाद मंत्री दीपक केसरकर ने सिद्धिविनायक मंदिर गए और दर्शन भी किए। आणि राजसाहेबांची इच्छा आहे की ज्या रमाकांत आचरेकरनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे असेल आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रिकेटवीर घडवले, त्यांचं एक छोटीशी आठवण ही शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे की ज्या ठिकाणी आज सुद्धा अनेक लहान लहान क्रिकेट मुलं खेळायला येतात आणि त्याच्यातून मोठे क्रिकेटर घडत असतात। आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने लवकरच पालकमंत्री म्हणून मी मीटिंग घेईन, त्याच्यामध्ये त्याला मान्यता देईन आणि मैदानावर कुठल्याही तऱ्हेचं अतिक्रमण न होता ज्याप्रमाणे सी रामचंद्रांचं या ठिकाणी स्मृती जपलेल्या आहेत किंवा अनेक इतर मान्यवरांच्या जपलेल्या आहेत, स्टॅच्यू वगैरे काही नाही आहे, त्यांनी एक कन्सेप्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट त्यांची जी काय वैशिष्ट्य आहेत ती सगळी याचा अर्थात ते त्याच्याबद्दल बोलतील तो त्यांचा अधिकार आहे, परंतु अतिशय सुंदर अशी जी कल्पना आहे आणि त्याच्यामधून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायम प्रेरणा मिळत राहील असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अतिशय त्याच दृष्टीने आज सकाळी मी भेट घेतली। आता कॅबिनेट आहे आणि त्याच्यामुळे संकल्पना अशी आहे की ज्याच्यामधून मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे अशा स्वरूपाचं आहे, परंतु कशी त्यांची संकल्पना आहे हे स्वतः राजसाहेब आपल्याला निश्चितपणे सांगतील, तो त्यांचा अधिकार आहे। बरं सर, आज 16 आमदारांच्या अपक्ष प्रकरणी महत्त्वाचं निकाल पूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे? माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे, सत्यमेव जयते। आमची बाजू सत्याची आहे, आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे। देशामध्ये लोकशाही आहे, परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा स्वनियम आहे आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय, लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यता सुद्धा मिळत नाही। या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची, ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती। नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट लोक करायची आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे। म्हणजे या घटना दुरुस्तीच्या आधारे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे, जे आम्ही मांडलेलं आहे। नाही बघा, आता मला काय, आता कॅबिनेट आहे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, मला निघायचं आहे। हो, हे बघा, वेळकाढूपणा ते करतात। असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं, जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगाळल्या असं आपणच म्हणायचं। तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळंच काहीतरी करायचं जे आपल्याला सोयीस्कर असेल। उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी, ती सुद्धा 2 दिवसाची 3 दिवसाची नोटीस देऊन घ्यावी, हे तर कोर्टाने स्क्रॅप करून टाकलेलं आहे, हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रितसर मार्गाने आम्ही जातोय, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे।
आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आम्ही काही कॉमेंट्स करत नाही, परंतु ज्या पद्धतीने ते बोलतात ते फारच आक्षेपार्ह आहे. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्याबद्दल कसं बोलावं. तुमच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट बोलली, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवणावरून उठून अटक केली, परंतु तुम्ही वाटेल ते बोलता. मग त्या पदावर तुम्ही सुद्धा राहिलेले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणजे काय गुन्हेगार असतो का? राजकारण म्हणजे काय गुन्हा आहे का? लोकशाही म्हणजे काय गुन्हा आहे का? याचं नेहमी सगळ्या महाराष्ट्राने जाणून घेतलं पाहिजे की हे प्रत्येक गोष्ट खोटी बोलली जाते. जे घडलं तुम्हाला सांगितलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे वेळ येईल त्याला आम्ही स्पष्ट सगळं बोलू. हिंगोलीनंतरचा दौरा अचानक रद्द केला.